शेवग्याच्या शेंगा घालून वांग्याचं भरीत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं तीळ आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला वांगं आणि शेवग्याच्या शेंगा अशा मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत. नंतर घ्या कांदा, त्यात घाला कोथिंबीर, थोडा पिळा लिंबू आणि नंतर घाला ते कूट. त्यात घाला चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट. त्यात घाला हळद, चांगलं मिक्स करून घ्या. नंतर घ्या वांगी, त्याला अशी कापा, त्यात चांगलं असं तो मसाला भरून घ्या. कंजूसपणा बिलकुल करायचा नाही बरं का. पूर्ण वरपर्यंत असं भरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी. नंतर घ्या कुकर, त्यामध्ये कुकर चांगला तापला की घाला तेल, त्यात घाला राई जिरं चांगलं तडतडलं की त्यात घालायची आपल्याला कढीपत्ता चांगला असा कुस्करून टाकायचा आहे. त्यात घालायची आपली वांगी आणि चांगलं असं परतून घ्यायचं. घाला उरलेला मसाला पण. त्यात घालायचे आपल्याला शेंगा टाकून परत एकदा मिक्स करून थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच त्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि काढा 2 शिट्ट्या कुकरच्या.